दोघीकडे, ही तुमची जबाबदारी. व्यवहार करताना दोघांनाही जबाबदारीनं वागावं लागतं. तसा हा दोघांच्याही जबाबदारीचा विचार तुकाराम महाराज प्रस्तुत अभंगामध्ये आपल्याला सांगतात. आपण सावध असलं पाहिजे. दोन बाजूला म्हणजे कल्पित भेदात आलं पाहिजे. कल्पित भेदात येऊनही सावधानता पाहिजे. आता हा एक विस्ताराचा विषय. जो अद्वैत स्वरूपाला प्राप्त, सावधानता म्हणजे काय? भय रहित झालं पाहिजे. ज्याला अद्वैताची प्राप्ती झाली त्याला भय आहे का? तेवी झालेली अद्वैते नाशी भय. ज्ञानोबारांनी अभयम या पदावर व्याख्यान करताना 16व्या अध्यायातल्या पहिल्या श्लोकातल्या पहिल्या पदावरचं ज्ञानोबारांचं भाष्य बघा ना. आपण झालेली अद्वैते नाशी भय. ज्ञानोबाराय भयाची निवृत्ती कधी सांगतात? अरे अद्वैत स्वरूपाला प्राप्त होणं हेच भय नष्ट होण्याचं लक्षण आहे. जो कारण भय हे नेहमी द्वैतात राहतं. भयम द्वितीय विनिवेशतास्या ईशादपेतस्य विपर्यय 11 स्कंधामध्ये भागवताच्या. हो, द्वितीयाद्वै भयम भवती उपनिषदामध्ये आलेलं वचन. दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे. दुजेपणा आला की भय आलं. भय हे नेहमी द्वैतात राहतं, अद्वैतात राहत नाही. विस्तार करण्याचं कारण नाही. मग अद्वैताला प्राप्त झालेल्यांना सावध राहायचं काय कारण? कारण भक्तीमधली जी कल्पित भेदातली जी संत वाङ्मयाने आपल्या संतांनी सांगितलेली जी भक्ती आहे, त्या भक्तीमध्ये अद्वैत शिरण्याचंच भय फार मोठं असते. ऐका, त्या भक्तीमध्ये अद्वैत प्रविष्ट होण्याचंच भय मोठं आहे. कारण जो कल्पित भेदात आलाय तो कोणत्याही क्षणी अद्वैतात जाऊ शकतो. ज्याला द्वैत आणि अद्वैत काय आहे आणि भक्तिशास्त्रातलं कल्पित भेद म्हणजे काय आहे ज्याला कळतं, त्याला माझ्या म्हणण्यातला धोका लक्षात येईल. त्याला अद्वैत प्रवेश करून चालत नाही. मध्ये मी भक्त तू देव प्रविष्ट झाले तिथं पुन्हा अद्वैत प्रविष्ट होण्याचं भय राहिलंच की नाही. म्हणून ते अद्वैत प्रविष्ट होऊ नये याच्या करता म्हणून भक्तीमध्ये जसं भेदाचं भय आहे तसं कल्पित भेदात आलेल्या भक्तीला अद्वैताचं भय राहू शकतं. आणि याच्या करता म्हणून सावध व्हा. तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरून इकडे वाहती त्या धारा घ्या रे दोहीच्या कोपरा. माझ्या मी जेव्हा मडकं फोडीन तेव्हा त्यातलं दोन्ही माझ्या दोन्ही कोपरातून खाली येईल. मी एकदम खाली टाकणार नाही. ते लोणी माझ्या दोन्ही कोपरातून असं खाली ओघळत राहील. तुम्ही दोन्ही बाजूला व्हा. त्या दोन कोपरा कोणती कोणती आहेत? एक आहे ज्ञानाचं कोपर आणि दुसरं आहे भक्तीचं कोपर. ज्ञान भक्ती या दोन स्वतंत्र गोष्टी आतापर्यंत आपण मानत आलो, पण ज्ञानोबा म्हणतात तसं नाही हो. या ज्ञान भक्ती सहज भक्त एकवटला मज तो मीच हे केवळ तुझं श्रुतही आहे. अरे उभवनिया भुजा ज्ञानिया आत्मा माझा हे बोलिलो कपिध्वजा सप्तमाध्ये. हे मी बोललोय ना अर्जुना तुला मागे 7व्या अध्यायामध्ये. 18व्या अध्यायात दिलेला संदर्भ आहे 7व्या अध्यायाचा. ज्ञानोबा म्हणतात अरे मी त्यावेळेला तुला बोललोय चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनो अर्जुन आर्तो जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. हे आर्त जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानी हे कशाचे प्रकार आहेत? कुणाचे प्रकार आहेत? साधकाचे प्रकार आहेत, कर्मयोगाचे प्रकार आहेत, योग्याचे प्रकार आहेत. कुणाचे प्रकार आहेत? चतुर्विधा भजन्ते माम भक्ताचे प्रकार आहेत ना. मग भक्त असूनही जर त्याला ज्ञानी भक्त म्हणावं लागलं तर ज्ञान आणि भक्ती हे ज्याच्या ठिकाणी एकत्रित आले असे कुणी या ज्ञानाच्या कक्षेत व्हा, कुणी या भक्तीच्या कक्षेत व्हा. ते दोन्ही तुम्हाला मी एकच देणार आहे. मी जरी असा दोन कोपरातून ते येत असलं तरी तुम्ही त्याची चिंता करू नका. अधिक उणे नेदी एका मी अधिक उणेपणा करणार नाही.
मी काय करतो ही जबाबदारी भगवान बोलून दाखवतात. काय करतो? शिंके लाविले दुरी होतो तिघांचे निवरी. एक साधारण अभंगाचा भाव आहे. मला जो काही विषय मांडायचा आहे तो या पहिल्या चरणामध्ये आला. एवढा विषय फक्त एक अर्ध्या तासामध्ये मांडतो. भगवंताचं थोडंसं चरित्र सांगतो, सेवा संपवतो. विचार करा, काल वाटण्याकरता काय करावं लागतं? भगवान म्हणतात शिंके लाविले दुरी. अरे आपण जेव्हा चोरी करण्याकरता गोपिकेच्या घरामध्ये जाऊ तेव्हा त्या गोपिकेला याची स्वाभाविक जाणीव आहे की हे नंदाचं पोरग येतं. म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. बाबा हा चोरी करणारा आहे हे गोपिकांना माहिती आहे. त्यामुळे मी लहान असल्यामुळे माझ्या हाताला ते मडकं लागू नये याच्या करता म्हणून ते मडकं उंच बांधतात. शिंके लाविले दुरी. मग मी काय करतो? माझ्या हाताला ते येत नाही ना, मग मी एक काम करतो, त्याच्यापर्यंत पोहोचण्याकरता मी तिघांच्या वर जातो. साधं सरळ बोलणं आहे. मी तिघांना एकत्रित करतो, त्यांच्या वर जातो. मी वर गेल्यामुळे तिघांच्या वर गेल्यामुळे स्वाभाविक माझा हात मडक्यापर्यंत पोहोचेल आणि मग मी ते मडकं फोडून तुम्हाला काय द्यायचं ते देतो, लोणी देतो. आता ह्याच्यामध्ये हे साधं प्रकरण आहे, साधी घटना आहे गोकुळामध्ये घडणारी. परंतु याची लक्षणं केली तर याचे अर्थ काय काय होतात याचा विचार करा. शिंके लाविले दुरी. हे शिंक लांब आहे. शिंक शब्दाचा अर्थ आपल्याला कळत असेल. खेड्यातला जरी शब्द असला तरी सुद्धा शिंक म्हणजे हे शिंकाळ. याला शिंकाळ म्हणतात, ज्याच्यामध्ये मडकं ठेवलं जातं. हे दोरीचं जे केलेलं असतं त्याला शिंकाळ असं म्हणतात. त्या शिंक्यामध्ये त्याला त्या मडक्याला धरून त्याला शिंक असं म्हणतात. म्हणजे मगाची शिंक वेगळी आहे आणि हे शिंक वेगळं आहे बरं का. ते दोन्हीचा गोंधळ करू नका. हे शिंक हाताला येत नाही, मग मी तिघांच्या वर होतो. याचा अर्थ काय? भगवंताने त्याच्यातून आपल्याला हे दाखवून दिलंय की आपल्या जीवनातलं साध्य हे नेहमी लांब असतं. कोणतंही साध्य हे सहजतेनं प्राप्त होणार नाही. ते ज्ञानाचं असेल, ते योगाचं असेल, ते भक्तीचं असेल अथवा कर्माचं असेल. सहजासहजी काही सामान्य उपायाने आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता करून देणारं साध्य आपल्याला प्राप्त होत नसतं. कोणत्याही साध्याच्या प्राप्तीकरता माणसाला अथक प्रयत्न आणि अभ्यास करावा लागतो. क्षेत्र कोणतंही निवडा, प्रयत्न आणि अभ्यासाला या जगतामध्ये गत्यंतर नाही हे लक्षात ठेवा. जे लांब आहे ते साध्य नाही, जे जवळ आहे ते साध्य नाही. मनुष्य सहजगत्या आपल्या जीवनामध्ये जे प्राप्त होतो त्याला साध्य मानण्याच्या भ्रमात राहतो. घर घेतलं फार मोठं साध्य, गाडी घेतली केवढं साध्य प्राप्त झालं, लग्न झालं केवढं साध्य प्राप्त झालं, मुलं झाली केवढा पुरुषार्थ. मला एकाने पेढे आणून दिले होते, हातावर पेढा ठेवला. म्हटलं का पेढा कशा करतात? तोडला महाराज. मुलगा झाला. म्हटलं केवढा पुरुषार्थ झाला, केवढा पुरुषार्थ, केवढा पुरुषार्थ. मुलगा झाला, पेढे वाटा. मोक्ष मिळाल्याच्या निमित्तानं पेढे वाटणारा कोणी भेटला का? ज्ञानोबांची कृपा झाली, हो पेढे खा असं म्हणणारा भेटला आपल्याला. सामान्यत्वानं जीवनाचे टप्पे वेगवेगळे असतात. प्रापंचिक दृष्टीनं मनुष्य आपल्या जीवनाचा ज्या सामान्यत्वानं आणि ज्या शब्द जरा क्षमा मागून बोलतो, क्षमा मागून शब्द वापरू का नको हाही मला भ्रमच आहे. काय कुणाचाही अपमान करण्याची माझी इच्छा नाही, पण आपल्या जीवनाच्या ध्येयाकडे जाऊ दे, चांगला शब्द वापरतो त्या ज्या सवंग बुद्धीने बघायची आपल्याला सवय लागली. सामान्य साध्याला अरे ते साध्य पण नसतात. पैसा हे साध्य आहे ना माणसाचं. मी म्हणतो ठीक आहे, जर तो पैसा माणूस पैसा मिळवण्याकरता अथक प्रयत्न करतो, करू नये असं माझं मुळीच म्हणणं नाहीये. धर्म अर्थ काम मोक्षामध्ये अर्थाला स्थान आहे. तो अर्थ त्या अर्थाने आला नसला तरी त्या अर्थाने घ्यायला सगळेच अर्थार्थी तयार असतात. मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही. ठीक आहे, पैसा मिळवावा, मिळवू नये असं मी म्हणत नाही, पण पैसा मिळवल्यानंतर आपल्या घरामध्ये पैसा ठेवून सुखानं झोपलाय असं कोण आहे मला सांगा. साध्य मिळाल्यानंतर निश्चिंतता यावी की अनिश्चिंतता यावी. साध्य मिळाल्यानंतर माणसाला निश्चिंत व्हावं. पण तो पैसा मिळवायचा तो कशा करता? मग पैसा मिळाला ना, आता झालं नाही ना, पैसा मिळवला आता घर घ्यायचं. म्हणजे पैसा पैशाकरता मिळवलेलाच नाहीये, तो घराकरता मिळवलाय. मग घराकरता मिळवला असेल तर घर साध्य आहे का पैसा साध्य? एका बाईने आपल्या नवऱ्याकडे तक्रार केली. ती म्हणाली आपल्याकडे इतका पैसा आहे, रोज 1000
लाखो रुपये येतात जातात, तुमचा व्यापार चांगला चाललाय, सगळं चांगलंय, तुम्ही मला दागिने का करत नाही? तो म्हणाला करायचे का? अरे करायचे काय म्हणजे कोणत्याही बाईला सोन्याच्या दागिन्याची एक स्वाभाविक अपेक्षा असते. मी एक स्त्री आहे, मला का दागिने असावेत असं, पण आपल्याकडे काही पैसे नसते तर मी हट्टही केला. इतका पैसा मिळतो, दागिने का करत नाही? नवरा हुशार होता. हुशार होता म्हणजे कदाचित वारकरी असावा. हुशार होता म्हणजे कदाचित थोडं परमार्थाचं चिंतन केलेलं असेल. तो म्हणाला ठीक आहे, तुला दागिने हवेत ना, मी तुला घेऊन देतो. कोणता दागिना पाहिजे? ती म्हणाली एकही दागिना नाही. कानातल्या पुड्या नाहीत माझ्याकडे, अर्ध्या 1.5-2 ग्रामच्या सुद्धा पुड्या नाहीत माझ्याकडे, तेवढंही सोनं नाही. तो म्हणाला चल ठीक आहे, तुझ्या सबंध अंगावर बसतील एवढे सोन्याचे दागिने मी तुला करून देतो, प्रश्नच नाही, मी तुला करून देतो दागिने. किती पाहिजे? ती म्हणाली 2 लाखाचे. तो म्हणाला 10 लाखाचे देतो, पैसा कमी नाहीच आहे, चल बाजारात 10 लाखाचे दागिने तुला घेऊन देतो, जे दागिने तुला घ्यायचे ते घे, काही म्हणणं नाही, फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर. ती म्हणाली काय? तो म्हणाला तुला 10 लाखाचे दागिने देतो, फक्त एक सांग, हे दागिने तुला तुझ्या करता पाहिजेत का इतरांकरता पाहिजे? तुझ्या करता का? ती म्हणाली इतरांचा काय संबंध, मला घालायला पाहिजेत ना, मला घालायला, मला धारण करायला पाहिजेत, माझा गळा शो होणार आहे त्या दागिन्यांमुळे, माझ्या करता हवे. तो म्हणाला मग प्रश्न मिटला, माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, चल बाजारात, चल दुकानात, मी पैसे बरोबर घेतले, 10 लाख रुपयाचे दागिने घेऊन देतो. पण आता जर तुझ्या करता तुला दागिने पाहिजे तर मी तुला दागिने घेऊन देतो, तू 10 नाही 15 म्हणालीस तरी तेवढे घेऊन देतो, 15 लाखाचे घेऊन देतो, पण एक अट आहे. काय अट? हे दागिने जर तुझ्या करता असतील तर फक्त घरातच घालायचे, बाहेर घालायचे नाही. आणि तू घरात दागिने घालून असताना बाहेरून कोणी माणूस येताना, स्त्री येताना दिसली की पटकन दागिने काढायचे आणि कपाटात ठेवून द्यायचे. ती म्हणाली मग घ्यायचे कशा करतात? तो म्हणाला मग कुणा करता? दागिने मला माझ्या करता लागतात का इतरांकरता लागतात? आणि इतरांच्या दृष्टीला बरं वाटावं याच्याकरता मी लाखो रुपये खर्च करायचे, हे कोणत्या तर्कात आणि तत्वात बसतं? हे कोणत्या तर्कात बसतं? मी ज्याला माझ्या जीवनाचं साध्य मानत आलो ते साध्य फार क्षुल्लक आहे. अविद्येनं म्हणा, अविचारानं म्हणा, कदाचित संत वाङ्मयाचे संस्कार नसतील म्हणून म्हणा, पण मनुष्य फार सवंग गोष्टींना आपल्या जीवनाचं साध्य मानतात. म्हणून तुकाराम महाराजांनी शब्द वापरला शिंक, त्याच्यामधलं लोणी हे आपल्या जीवनाचं साध्य आहे, कारण ते सार सर्वस्व आहे. सगळ्या दुधाचं सार म्हणजे ते लोणी आहे, आणि सगळ्या जगताचं सार म्हणून जो पेय आहे तोच आपल्या जीवनाचं साध्य असलं पाहिजे. याच्याकरता शिंक या शब्दाचं चिंतन तुकाराम महाराज करतात. शिंक शब्द कशा करता? शिंक्यामध्ये काय आहे? शिंक्यामध्ये बाई काही ताक साठवून ठेवते, शिंक्यामध्ये दूध ठेवते, शिंक्यामध्ये दही ठेवते? नाही, गोपिका त्या काळामध्ये शिंक्यामध्ये लोणी ठेवत असत. कशा करता? कारण लोणी शिंक्यामध्ये जास्त घट्ट राहतं, मडकं मातीचं असल्यामुळे त्या लोण्यात ताकाचं आलेलं पाणी ते माती शोषून घेते आणि शुद्ध लोणी मडक्यामध्ये शिल्लक राहतं. याच्याकरता त्या शिंक्यामध्ये मडक्यामध्ये लोणी साठवून ठेवण्याची पद्धत होती. आता प्रश्न मिटला, मातीची भांडीच राहिली नाही, पुन्हा यायला लागली फॅशन हळूहळू. पण येईल, शेवटी माणूस आपल्या पूर्वपदावरच जाणार आहे, विसरूच नका तुम्ही. पुन्हा सगळं मागचं येणारच आहे, मला आता ते लांबवण्याचंही कारण नाही. परंतु ते म्हणजे लोणी आहे, सार आहे. तसं आपल्या जीवनाचं, अरे या सगळ्या जगताचं जे सार आहे ते नेहमी लांब आहे, ते सहजासहजी हाताला लागणार नाही. मग ते सार काय आहे? ते सार म्हणजे दुसरं तिसरं काही नसून परमात्मा आहे. परमात्मा एवढंच सार आहे आपल्या जीवनातलं, आणि ते सार सहजासहजी आपल्या हाताला मिळत नाही, लागत नाही. त्याच्यामुळे शिंके लाविले, ते शिंक लांब लावलेलं आहे. साध्य लांब असेल तरच ते साध्य मिळवण्यामध्ये जीवनाची मजा आहे. साध्य क्षुल्लक आहे. मी एक म्हण सांगत असतो गमती, इंग्रजी भाषेमध्ये एक म्हण आहे महाराज, इंग्रजीत असं म्हणतात, लो एम इज नॉट फेल्युअर बट क्राईम, अशी एक म्हण. क्षुल्लक ध्येय डोळ्यासमोर ठेवणं. काय एक वाक्य सांगतो,
क्षुल्लक ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्याच्या प्राप्तीचे नगारे वाजवण्यापेक्षा मोठं ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्याची अप्राप्ती झाली हा अभिमान जास्त आनंददायक असतो. काय बोलतो? नॉट फेल्युअर बट लो एम इज क्राईम. तुम्ही अपयशी झालात याच्यात दोष नाही, तुम्ही क्षुद्र ध्येय डोळ्यासमोर ठेवला हा दोष. बर दोष नाही, गुन्हा आहे. क्राईम क्राईम गुन्हा आहे. दोष वेगळा आणि गुन्हा वेगळा. नकळत चूक घडली तर तो दोष आहे, पण कळून चूक घडली तर तो गुन्हा आहे. नॉट फेल्युअर, तुम्ही अपयशी व्हाल याच्यात नवल नाही. अरे अपयश येतच असतं माणसाला. पण क्षुद्र ध्येय डोळ्यासमोर ठेवून यशाचे नगारे वाजवण्यापेक्षा व्यापक ध्येय डोळ्यासमोर ठेवून 10 वेळेला अपयशी झालेलं फार आनंदाचं असतं. मी याच्याकरता गंमत म्हणून उदाहरण सांगत असतो एका वाक्यात. दारूच्या दुकानात न अडखळता गेलो याचा अभिमान मिरवण्यापेक्षा सासवडच्या घाटात 10 वेळेला आपटून पडलो हा अभिमान चांगला असतो. विठ्ठला हे ध्येय लांब आहे. हा परमात्मा लांब आहे, आपल्या हाताला सहजासहजी येत नाही. आपल्या जीवनाचं ध्येय आता परमात्मा हा सार म्हटलं ते ध्येय नाही. त्या परमात्मा नुसतं मडकं हे ध्येय आहे का? मडक्यातलं लोणी हे ध्येय आहे? मडकं शिंक म्हणजे नुसतं मडकं होईल. मडकं हे जीवनाचं ध्येय नाहीये, त्या मडक्यातलं लोणी हे जीवनाचं ध्येय आहे. तसं परमात्मा म्हणजे मडकं आहे. त्या परमात्म्याच्या अंतरंगातला भक्ताबद्दलचा जो आत्यंतिक स्नेहाचा भाव आहे तो भाव प्राप्त करून घेणं हे लोणी आहे. त्याला आपण कल्पित भेदातली भक्ती असं म्हणतो. ही भक्ती हे लोणी आहे, ज्ञान हे लोणी नाही. ज्ञान तर वरचं मडकं आहे. अरे भक्तीच्या पोटी उपजले ज्ञान, भक्तीने ज्ञानासी दिधले महिमा. नाथ महाराज बोलतात. कितीतरी प्रमाणे देता येतील, आता तो विषय नाहीये. त्या भागवतामध्ये महात्म्यातच आहे विचार. नारद महर्षींना रस्त्यामध्ये एक अतिशय तरुण पण मलिन झालेली एक स्त्री दिसली. तिच्या बाजूला 2 पुरुष म्हातारे झालेले बेशुद्ध होऊन पडलेले होते. त्या नारदांना त्या तिने जवळ बोलवलं. नारदाने तिला विचारलं, बाई कोण आहेस तू? एवढ्या निर्जन अरण्यामध्ये काय करतेस? ही 2 माणसं इथं पडलेली आहेत, ती कोण आहे? तिने सांगितलं, मी भक्ती आहे. तू भक्ती आहे, तुझी अशी अवस्था? अहो मी फार जीर्ण झाली आहे, कलियुग आहे, मी जीर्ण. आणि ही 2 कोण आहेत? ती म्हणे माझी मुलं आहेत. नारदांना आश्चर्य वाटलं. अरे मुलं म्हातारी झाली तर तू तरुण आहेस? आई तरुण आणि मुलं म्हातारी? बापाने दुसरं लग्न केलं का काय? आई तरुण आहे आणि मुलं म्हातारी आहेत, असं कसं होईल? नाही म्हणे ती म्हातारी आहे. कोण आहे ती? तिने सांगितलं, हा माझा एक मुलगा याचं नाव आहे ज्ञान, हा माझा दुसरा मुलगा आहे त्याचं नाव आहे वैराग्य. भक्तीला 2 मुलं झाली, एकाचं नाव ज्ञान आणि दुसऱ्याचं नाव वैराग्य. भक्तीच्या पोटी उपजले ज्ञान, भक्तीने ज्ञानासी दिधले महिमा. नाथ महाराजही तेच बोलतात. लांबवण्याचं कारण नाही, बाहेरचं मडकं म्हणजे येथे सार भगवंत नाहीये. त्या भगवंताच्या अंतःकरणामध्ये भक्ताची एकरूपता जाणूनही भक्ताला काला देण्यासाठी जी कल्पित भेदातली भक्ती निर्माण झालेली आहे, ती भक्ती आपल्याला जर प्राप्त करून घ्यायची असेल तर त्याच्याकरता आपण तिघांच्या वर पोचलं पाहिजे. आता हे तिघांच्या वर जाणं काय आहे त्याचा थोडासा विचार करून थांबा. तिघांच्या वर म्हणजे काय? 3 गोपाळांना एकत्र केलं, मी वर गेलो, हे सामान्यत्वाने विचार झाला. हे तिघांच्या वर जाणं याचा एक अर्थ नाही, त्याचे 5-6 अर्थ होतात. ते सगळे सांगतो. विठ्ठला विठ्ठल. फार प्रमाणात सरळ सरळ साधी प्रमाण म्हणून जातो. काही फार तुम्हाला त्रास देत नाही, वेळ जात नाही त्या निमित्तानं, म्हणून सरळ सरळ सांगत जातो. काय आहे तिघांच्या वर होणं म्हणजे काय? परमात्म्याला तिघांच्या वर जावं लागलं तेव्हा हाताला ते मडकं आलं. याचा अर्थ काय? तिघांच्या वर होतो म्हणजे 3 काय आहेत? सत्व, रज आणि तम या 3 गुणांच्या पलीकडे गेल्याशिवाय आपल्याला त्या मडक्याला हात लावता येत नाही. ऐका, सत्व, रज, तम हे 3 गुण असे जे आपल्याला साध्यापर्यंत पोहोचू देत नाही. मी आपल्याला याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो. रज तमाचा विचार मी करतच नाही. अहो सत्व गुण सुद्धा आपल्याला जीवनात यशस्वी होऊ देत नाही. ऐका, माझं म्हणणं कुणाला पटेल न पटेल, पण रजोगुणाचा तमोगुणाचा विचार सोडूनच द्या.
पण सत्वगुण सुद्धा आपल्याला बंधनात टाकतो, जीवनामध्ये यशस्वी होऊ देत नाही. मनुष्य सात्विक झाला म्हणजे मुक्त होत नाही. ऐका, सात्विक मनुष्य भक्त असतो, पण भक्त हा सत्वाच्या पलीकडे असतो, हे मान्य केलं पाहिजे. ऐका, मला विस्तार करायचा नाही, पण सत्वगुण सुद्धा बंधनात टाकतो ना. ज्ञानाचं बंधन नाहीये का, सुखाचं बंधन नाहीये का? गीतेने आपल्याला सत्वगुणाचा स्वभाव सांगताना काय सांगितलं? तत्र सत्वम निर्मलत्वात् प्रकाशकमनाय सुख संगेन बध्नाति ज्ञान संगेन च नग. 14वा अध्याय काढा. गीता बोलते सत्वगुण आपल्याला ज्ञान आणि सुख या दोन साखळ्यांनी बद्ध करत असतो. सत्वगुणानं ज्ञान होतं, ज्ञानानं मनुष्य बद्ध होतो. ज्ञानम बंधः. अनुभवामृतामध्ये ज्ञानोबराय बोलतात, ज्ञान बंधाईसे शिवसूत्राचे निविसे मणितले असे सदाशिवे. ज्ञानोबराय चिंतन करतात. अवघड आहे थोडस, पण मी साधं सरळ बोलतो. मला सांगा, तुमच्याकडून एखादी चूक झाली, साधं सरळ बोलतो, पोलीस पकडायला, मी साधं बोलतो, सरळ बोलतो, तुम्हाला कोणती हातकडी पाहिजे? लोखंडाची पाहिजे का पितळ्याची पाहिजे का सोन्याची पाहिजे? साधं सरळ आहे, माझं काम काही अवघड नाही. मला सामान्य उत्तराची अपेक्षा. तुम्हाला लोखंडाच्या हातकडीनं बांधलेलं चालेल का पितळ्याच्या का सोन्याच्या? हा, मला जरा धोकादायक उत्तर मिळतात. काय, कुठली हातकडी चालेल? कोणतीच नको, हे महत्वाचं. सोन्याची हातकडी झाली म्हणजे काय, आनंद देते काय? आणि लोखंडाची असली म्हणजे दुःख देते काय? अरे लोखंडाची हातकडी बंधनच आहे आणि सोन्याची हातकडी बंधनच आहे ना. तुम्ही एखाद्या पक्षाला विचारा, बाबा तुला लोखंडाचा पिंजरा पाहिजे का पितळ्याचा पाहिजे का सोन्याचा पाहिजे? तो कोणता म्हणतो? तो पण म्हणेल काय, मला सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये ठेवा. अरे नाही बाबा, तो म्हणतो मला पिंजराच नको, बंधनच नकोय. कोणतं? सत्वगुण म्हणजे सोन्याचा पिंजरा आहे, रजोगुण म्हणजे पितळ्याचा पिंजरा आहे, तमोगुण म्हणजे लोखंडाचा पिंजरा आहे. तुम्हाला कोणत्या पिंजऱ्यात राहायचं सांगा? सत्वगुणात, रजोगुणात का तमोगुणात? अरे कोणताही झाला तरी गुणच आहे ना. गुण शब्दाचा संस्कृतामध्ये अर्थ दोरी असा. गुण म्हणजे दोरी. संस्कृतामध्ये गुण हा शब्द दोरी या अर्थाने वापरला जातो. दोरी कशा करता? बांधण्याकरताच असते. गुणाला हा भाग वेगळा, पण दोरीचं काम बांधणं एवढंच असतं, दुसरं काही काम नसतं. तसं गुणाचं काम बांधणंच आहे. मी अजून एक उदाहरण देतो आपल्याला. सत्वगुण चांगला वाटतो ना आपल्याला, चला मी अजून एक उदाहरण देतो. आता घड्याळाकडे लक्षच आहे माझं. काय आहे, तमोगुण म्हणजे बिघडलेलं घड्याळ, रजोगुण म्हणजे बंद पडलेलं घड्याळ, आणि सत्वगुण म्हणजे चालू असणारं घड्याळ. सरळ. जे घड्याळ 11 वाजलेलं असताना सुद्धा 8च दाखवतं, ते घड्याळ दिवसभरामध्ये कधीच योग्य वेळ दाखवू शकत नाही. पण बंद पडलेलं घड्याळ दिवसातून चुकून का होईना पण 2दा बरोबर वेळ दाखवतं. बंद जर 11ला पडलं असेल, 11ला पडावंच अशी माझी इच्छा आहे. बंद पडलेलं घड्याळ जर 11ला बंद पडलं असेल तर सकाळी 11 आणि रात्री 11 दोन वेळेला बरोबर वेळ दाखवतच की दाखवतं. पण चालू असणारं घड्याळ हे इतकं चालू असतं की ते प्रत्येक वेळेला योग्य वेळ दाखवतं. आता योग्य वेळ दाखवणारं घड्याळ भीतीच दाखवतं मला. बंद पडलेलं घड्याळ भीतीच दाखवतं आणि चुकीची वेळ दाखवणारं घड्याळ भीतीच दाखवतं. अरे कोणताही गुण झाला तरी तो बद्ध करणार आहे. म्हणून भगवान सांगतात, मी तिन्ही गुणाच्या पलीकडचा झाल्याशिवाय माझ्या हाताला ते भडकं येणार नाही. म्हणून तुकोबाराने म्हटलंय, गुणा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो नाही, याच्या पलीकडचं प्रमाण देऊन जातो मी आपल्याला. तुकाराम महाराजांच्या संबंधामध्ये तुकोबारांचीच भाषा आहे, सवे तुकया मेला तेने गुणाला आणलं. अगुण असणारा जो आहे त्याला गुणबद्ध केलं आणि गुणात आणून त्याला 3 गुणाच्या वर पोहोचवलं, तेव्हा त्याला हाताला साध्य प्राप्त करता आलं. असा मी 3 गुणाच्या ज्या वेळेला पलीकडे होईल त्यावेळेला 3 गुणाच्या पलीकडे होईल म्हणजे काय? आता एवढं एकच पुरेल मला वाटतं. 3 गुणाच्या पलीकडे म्हणजे काय? रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण या 3 गुणांना निवृत्त करणं हा वेदांताचा विषय नाही, हे लक्षात घ्या.
कारण गुण कधी जोपर्यंत आपला देह आहे तोपर्यंत गुण निवृत्त होत नसतात. मग तो ब्रह्मदेव असो नाही तर तुमच्या माझ्यासारखा जीव असो नाही, मुंगी असो नाही, डास असो, गुण निवृत्त होत नाही. लक्षात घ्या. तो जर डास दुर्जनाच्या अंगावर बसला आणि त्याला चावला तर डास सत्वगुणी, आणि तो डास जर वारकऱ्याच्या अंगावर बसून चावला तर तो तमोगुणी. लक्षात घ्या ना, गुण आहेच आहे. म्हणून आपल्याला गुणशून्य व्हायचं नाहीये, आपल्याला गुणातीत व्हायचंय. होतो तिघांचे मी वरी. वरी शब्दाचा अर्थ गुणातीत होणे. असं गुणातीत जोपर्यंत आपण होत नाही तोपर्यंत आपल्याला काला वाटण्याचा अधिकार नाही. विठ्ठल त्याच्या पुढे अजून एक चिंतन सांगतो, धावता सांगतो आता. तीन गुण मी तिघांच्या वर होतो म्हणजे काय? आपल्याकडे वेदांतामध्ये जशी पंचीकरणाची प्रक्रिया मानली गेली तसं वेदांताचं दुसरं एक चिंतन आहे, त्याच्यामध्ये त्रिवृत करण्याची प्रक्रिया मानली. वायू आणि आकाश या दोन महाभूतांना वजा करून पृथ्वी आप तेज या तीनच महाभूतापासून पृथ्वीची या संबंध विश्वाची निर्मिती झाली असं उपनिषदामध्ये वचन. तासाम त्रिवृतम 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 एकैकम कर्वाणी असं वगैरे उपनिषदामध्ये आलेलं आहे. त्या संबंधातला खुलासा मी आता करत नाही. पण वायू आणि आकाश या दोन महाभूतांना बाजूला ठेवून पृथ्वी आप आणि तेज या तीन महाभूताच्या संमिश्रणातून या सगळ्या विश्वाची उत्पत्ती झाल्याचं वर्णन आहे. या तीन महाभूतापासून जे जे निर्माण होतं त्याला जर कार्य म्हणायचं असेल तर या तिघांच्याही वर जाणं म्हणजे आपल्या जीवनातली कार्य प्रवृत्ती बंद करणं असं ज्या वेळेला करता येतं त्यावेळेला काला वाटण्याचा अधिकार येतो. विठ्ठला करायचं झालं तर थोडंसं तात्विक विचिंतन आपण करा. व्यष्टी आणि समष्टीचं चिंतन करत असताना वेदांत सारात अगदी सुरुवातीला आलेला विषय पण तरी आता वेदांत सारातही आहे आणि त्या तत्वानुसंधान सारातही आपल्याला तो विचार पाहायला सापडेल. मला विषय थांबवायचा नाहीये. त्याच्यामध्ये आपल्याला तीन गोष्टींचा विचार सांगितला. काय काय? एक वैश्वानर, एक हिरण्यगर्भ आणि एक ईश्वर. व्यष्टीमध्ये याचा विचार काय काय होईल? विश्व, तेजस आणि प्राज्ञ. व्यष्टीमध्ये विश्व, तेच समष्टीमध्ये वैश्वानर, व्यष्टीमध्ये तेजस, तोच समष्टीमध्ये हिरण्यगर्भ, व्यष्टीमध्ये जो प्राज्ञ आहे तोच समष्टीमध्ये ईश्वर आहे. मग वैश्वानर, हिरण्यगर्भ आणि ईश्वर हे तीन जरी आम्हाला समष्टीचा विचार करताना उपयोगात आणावे लागत असले तरी सुद्धा या ईश्वराच्याही जो पलीकडे गेलेला आहे, ईश्वरत्व वेगळं आणि ब्रह्मस्वरूपता वेगळी. काय आहे? एक वाक्य बोलतो, वेदांताच्या अनुषंगाने चिंतन घरी जाऊन करा, आता सगळाच विचार मांडत नाही. एकच वाक्य बोलतो, जीव ब्रह्म होऊ शकतो, जीव कधी ईश्वर होऊ शकत नसतो. एक लक्षात घ्या. जीव ब्रह्मैव नापरः, जीव ईश्वरैव नापरः आहे का प्रमाण सांगा. ईश्वर वेगळा, ब्रह्म वेगळा. आम्हाला ईश्वर बनून चालणार नाही, आम्हाला ब्रह्म व्हावं लागेल आणि ब्रह्म झाल्यानंतरच आपल्याला काला देण्याचा अधिकार प्राप्त होऊ शकतो. याच्या करता वैश्वानर, हिरण्यगर्भ आणि ईश्वर या तिघांच्याही मी पलीकडे जातो, तिघांच्याही वर जातो. त्याच वेळेला मला काला देता येतो. भगवान श्री कृष्ण म्हणजे ईश्वर नव्हे, भगवान श्री कृष्ण म्हणजे साक्षात परब्रह्म. मी आपल्याला याची अनेक प्रमाण देतो. उगी साधं म्हणून जाऊ का प्रमाण देऊन जाऊ? आपण म्हणाल तसं सरळ म्हणून जाऊ का प्रमाण देऊ का? बरोबर, आनंद आहे. गवळणी बांधीती धारणासी Gopa
ईश्वर खेळे नाही? गोपाळांमध्ये खेळणारा कोण आहे? अरे तो सामान्य ईश्वर नाहीये, ज्याच्याकडे फक्त ईशनशीलता आहे. ईशनशीलता म्हणजे नियमनशीलता ज्याच्या ठिकाणी आहे त्याला ईश्वर म्हणतात. आपल्याकडे ईश्वर शब्द या अर्थाने वापरला जातो. ईश्वर म्हणजे काय? ईशितुम शीलितुम शीलतम यस्य सः ईश्वरः. ईश्वर म्हणजे काय? ज्याला ईशनशीलता आहे. ईशन हेच ज्याचं शील आहे त्याला ईश्वर म्हणतात. ईशन म्हणजे नियमन, कुठे कुठं काय करायचं याचं नियमन करणं याला ईशन म्हणतात. आणि या जगतात कुणाला कुठे काय फल कधी प्राप्त व्हावं याचं नियमन करणारा जो आहे त्याला ईश्वर म्हणतात. आणि आम्ही जे ब्रह्म म्हणतो आहोत ते या सगळ्या कर्माच्या अतीत आहे. ते फलही देत नाही आणि ते कर्मातही सापडत नाही. जाऊ द्या, त्याची प्रमाणे देत नाही. एका गोपिकेचं वचन मी सांगतो आपल्याला. एक गोपिका सकाळच्या वेळेला घरातून बाहेर पडली, सहज नंदाच्या अंगणामध्ये डोकावली आणि थोडा वेळ तिथे उभे राहून आतमध्ये बघून ती पुढे गेली. जाताना एक मैत्रीण दारात उभी असलेली तिला दिसली. सकाळची वेळ, सडा रांगोळी वगैरे काही करत होती ती मैत्रीण. ती पुढे निघाली आणि जाता जाता ती मैत्रीण दिसल्यानंतर तिच्या अंतःकरणातला आनंद स्थिर राहिला नाही. तो कुठल्या तरी रूपाने प्रकट झाला आणि तिने मैत्रिणीला असं सांगितलं, अगं तुला एक गंमत सांगते. आता ती सडा रांगोळी करणारी गवळण तिने विचारलं, काय का सकाळच्या वेळेला तुला गमती आठवतं? सकाळच्या वेळेला कसली गंमत? कामाची वेळेला काय गंमत सांगते? ती म्हणाली, गंमत नाही, तुला एक आश्चर्य सांगते. आश्चर्य म्हणलं की बायका हातातलं काम सोडत होते. तुम्ही बघा, नवऱ्याने हे प्रयोग आवर्जून करावे स्वतःच्या जबाबदारीवर. बाईला वाटतं आता गावातलं कोणाचं काय कळतं, ते हातातलं काम सोडू नये. तेव्हा काय आश्चर्य? ते त्या गोपिकेचे शब्द आहेत. ती गोपिका म्हणते, शृणु सखी कौतुकम एकम नंदनिकेतांगणे मया दृष्टम. शृणु सखी, सखे आई, कौतुकम एकम, एक आश्चर्य तुला मी सांगते आई. तिने विचारलं, आश्चर्य सांगते? कधी बघितलं, कुठं बघितलं? नंदनिकेतांगणे मया दृष्टम. आता नंदाच्या अंगणामध्ये मी एक आश्चर्य बघितलं, ते तुला सांगते आई. म्हणाली, काय आश्चर्य नंदाच्या अंगणामध्ये बघितलं? तिने सांगितलं, आई तुला सांगते, शृणु सखी कौतुकम एकम, एकम कौतुकम सखे शृणु. काय एकम कौतुकम? काय कौतुक बघितलं? नंदनिकेतांगणे मया दृष्टम, मया नंदनिकेतांगणे दृष्टम. नंदाच्या अंगणामध्ये मी ते पाहिलं. काय पाहिलं? अगं गोधुली धुसरितांगो नृत्यती वेदांत सिद्धांत. अगं नंदाच्या अंगणामध्ये मी आता येता येता वाकून बघितलं. तुला काय आश्चर्य सांगू? वेदांताचा सिद्धांत गायीच्या पायाने उडालेल्या धुळीमध्ये नाचताना मी माझ्या डोळ्यात पाहिलं. गायीच्या खुरानी उडालेली माती त्या धुळीमध्ये नाचताना कोण बघितला? नंदाचा मुलगा नाही बघितला, वेदांताचा सिद्धांत तिथं नाचत होता. आता भगवान श्रीकृष्णाला वेदांताचा सिद्धांत म्हणणं म्हणजे ते ब्रह्म नव्हे का? ते ब्रह्म आहे. म्हणून त्या गोपाळा माझी ब्रह्म खेळे, ही गोपिका म्हणते. याच्यामध्ये हिरण्यगर्भ, वैश्वानर आणि ईश्वर या तिन्हीच्याही वर गेल्याशिवाय आपल्याला काला वाटण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. आणखी एक विचार त्या संबंधातला बोलतो, चिंतन करून पहा. अजून एक विचार काय आहे? तिघांच्या वर जाणं याचा अर्थ काय? तिघांच्या वर होतो तिघांचे मी वरी, होतो तिघांचे मी वरी म्हणजे काय? याचा अजून एक सरळ अर्थ सांगतो. हे वेदांताचं चिंतन जरी असलं तरी आता कळण्यासारखं आहे. हे हिरण्यगर्भ, वैश्वानर काही आपल्याला एकदम त्याचा अर्थ कळला नसेल, हरकत नाही. पण ईश्वराच्याही पलीकडे ब्रह्म आहे एवढं कळलं तरी माझा मुद्दा सफल. आता मला आणखीन एक अर्थ सांगायचा आहे, तो थोडासा आपल्या समजण्यातला आहे. तिघांच्या पलीकडे होतं म्हणजे काय? जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांच्या पलीकडे गेल्याशिवाय काला वाटण्याचा अधिकार नाही. जागृतीतही परमात्मा कळत नाही, सुषुप्तीतही परमात्मा कळत नाही आणि स्वप्नातही परमात्मा कळत. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्थांच्या पलीकडे गेल्याशिवाय परमात्मा कळत नाही. ज्ञानोबारायांची एक विरहिणी आहे. जागृती दुसरे साजणी गवण बोलिले अंगणी निरखिता व नयनी वृंदावनी देखिला मनी वेधू व तयाचा पंढरीलायाचा. सकल
स्वप्न सांगे सुषुप्ती असे ममता हे चित्ते, मग येईल प्रतीती मग गरजती तुरी. किती सगळ्याच अभंग आपण बघून घ्या, सगळ्याच बघा. मला आता सांगायला सगळा वेळ नाही, पण जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती आणि तुरिया या चारही अवस्थांचं चिंतन ज्ञानोबरांनी लावलं. जागृती कुणाला विचारते? उसे साजडी कवण बोलिले अंगडी. जागृती आपल्या मैत्रिणीला विचारते. या चार अवस्थांमधली जागृती आपल्या मैत्रिणी. माझा अभंग हा चिंतनाचा नाही आहे, पण मला या तीन अवस्थांच्या पलीकडे गेल्याशिवाय कळत नाही हे सांगायचं, म्हणून हे सांगा बघा. जागृती आपल्या सखीला विचारते, अगं आता अंगणामध्ये कोण बोलून गेलं का? आता अंगणामध्ये मी कुणाचा तरी आवाज ऐकला. या अवस्थांच्या अंगणामध्ये स्वतः भगवान येऊन बोलून गेले. त्या अवस्थांना हात मारून गेले. ती अवस्था आज कामामध्ये होती गोपिका. तिने आपल्या मैत्रिणीला विचारलं, का ग आता अंगणामध्ये येऊन कोणीतरी बोलून गेलं? व कोण बोलून गेलं ग? जागृती पुसे साजणी कवड बोली अंगणी, निरखिता उरयनी वृंदावनी देखील या मनवेद हो तयाचा पंढरी रायाचा. आणि मग ती सखीला विचारते, जागृतीला कळलं नाही कोण येऊन गेलं ते. एवढा मुद्दा. स्वप्न सांगे सुषुप्ती असे ममता हे चित्ती. कारण स्वप्न आणि सुषुप्ती हे दोन्ही कर्माचे परिणाम. जागृती सुद्धा कर्म विपाक आहे. स्वप्न माणसाला कर्मानुसार पडतं. तुकोबारायांना बस चुकल्याचं स्वप्न कधीच का पडलं? आम्हाला स्वप्न सुद्धा चांगली पडत नाही. तो काय कर्म असेल विचार करा. प्रत्यक्षात तर जाऊ द्या, चांगलं नाही ते निदान स्वप्नात तरी आमचं चांगलं व्हावं. आमचं तेही होत नाही. जास्तीत जास्त काय आम्हाला स्वप्न पडतात? लोकल चुकली. जास्तीत जास्त स्वप्न काय? बस चुकली. जास्तीत जास्त स्वप्न काय? कारण नसताना पाहुणे आले. दचकून उठायला तेवढंच कारण आहे, निदान मुंबईत तरी. ऐन वेळेला पाहुणे आले, ऑफिसची वेळ झाली, अचानक पाहुणे आले, दचकून उठतो मनुष्य आणि मग कळतं की ऑफिसची वेळ झाली. आम्हाला स्वप्न सुद्धा चांगली नाही. तुकाराम महाराजांना स्वप्नामध्ये गुरु म्हणतात. काय कर्म असेल विचार करा, काय अवस्था असेल विचार करा. आमची स्वप्न सुद्धा मग लांबवण्याचं कारण नाही, पण स्वप्न मला सांगा आतापर्यंत, जाऊ दे हा सगळे विचार सोडून द्या, माझ्या एका सामान्य प्रश्नाचं उत्तर मला सांगा. आतापर्यंत स्वप्न पडली आहेत ना आपल्या? अनेक वेळेला पडली आहेत ना? पडली. मला सांगा आतापर्यंतच्या स्वप्नामध्ये आयुष्यात न भेटलेला माणूस दिसलाय का? विचार करून सांगा. ज्याचा माझा आयुष्यात संबंधच आलेला नाही असा माणूस मला स्वप्नामध्ये दिसतो का? आता इथं स्वप्न पाडून घेऊ नका कृपा करून. तुम्ही घरी जाऊन स्वप्न पाडून घ्या, मग उद्या येऊन सांगा. पाहिजे तर महाराजांना मी पुन्हा येईन त्यावेळेला महाराज सांगतील. विचार करा ना. मी ज्या माणसाला कधीही बघितलेलं नाही तो माणूस मला कधीही स्वप्नामध्ये दिसत नसतो. त्या माणसाचं माझं काहीतरी कर्म संबंधानं गाठीभेटी त्याच्या माझ्या व्हाव्या लागतात, तर तोच मला माझ्या स्वप्नात दिसतो. न भेटलेला माणूस आम्हाला स्वप्नात दिसत नाही. म्हणून तर कधी ज्ञानोबाराय आपल्या स्वप्नात नाही, म्हणून तर तुकोबाराय आपल्या स्वप्नात नाही. त्यांच्या भेटीचा आम्ही कधी प्रयत्नच केले नाहीत, कधी तसदीच घेतली नाही. तुम्ही आम्ही जाऊ द्या, विषय सोडून द्या. स्वप्न सांगे सुषुप्ती असे ममता हे चित्ती. ती स्वप्न सुषुप्तीला विचारते, अगं बाई तुला तरी कळलं का अंगणात कोण येऊन बोलून गेलं ते? ते मग ती म्हणते, सुषुप्ती म्हणते, अगं ममता चित्तामध्ये असताना कसं कळेल आपल्याला? कदाचित तुरी अवस्थेला कळत असेल. त्या तुरीला माहिती असेल की अंगणामध्ये कोण येऊन बोलून गेलं. मग गरजती तुरी आहे, तुरीला विचारा. मग ती तुरिया म्हणते, मला तर कोण येऊन गेलं हे कळतच काही नाही, कारण माझ्यापेक्षा वेगळं कुणी आहे हे मला माहितीच नाही ना. मी तुरी आहे, कोण येऊन बोलून जाणार? मग ती सुषुप्ती ज्या सखीला विचारते ती सखी कोण? जाय ना. जागृती पुसे साजणी. मग ही साजणी कोण आहे? की जी तिला सांगते, जो वृंदावनात आहे, जो पंढरपूरला बघितला तोच येऊन बोलून गेला. ही साजणी सांगते ना ती साजणी उत्तर देते. सुषुप्तीला कळलं नाही, जागृतीला कळलं नाही, स्वप्नावस्थेला कळलं नाही, सुषुप्ती त्या तुरीला कळलं नाही, पण कुणीतरी उत्तर दिलं. वृंदावनी देखील तोच मणिवेदुवतयाचा पंढरी रायाचा तोच येऊन अंगणामध्ये बोलून गेला. ही साजणी कोण आहे? या तिन्ही अवस्थांच्या, या चारही अवस्थांच्या पलीकडे गेलेले ज्ञानोबाराय हेच त्या अवस्थांची साजणी आहे. आणि ते ज्ञानोबाराय सांगतात की जो वृंदावनी देखील तोच पंढरपूरला येऊन उभा राहिला, तोच आमच्या अंगणामध्ये येऊन बोलून गेला. म्हणून या तिन्ही अवस्थांच्या पलीकडे जो जातो त्याला काला वाटण्याचा अधिकार आहे. विठ्ठला Thank you.
आवरणामध्ये विस्तार करत नाही पण उल्लेख तरी करून जातो. आवरणाचा विचार आहे, मल विक्षेप आणि आवरण, एवढं तर आपल्या कानावर असेल. मल विक्षेप, त्याच्यात त्या मल विक्षेपाचा विचार सोडून द्या. आवरणाचा विचार करताना 3 आवरणांचा विचार आपल्याकडे केला. सहसा 2 सांगितला जातो, पण मी तिसरं एक आवरण सांगतो. अद्वैत सिद्धीच्या भाष्यामध्ये, विठ्ठलेश्वर टीकेमध्ये त्याचा एक विचार आलाय म्हणून तोही सांगून जातो, उल्लेख करतो नुसता. एक असत्वापादक आवरण आहे, एक आभानापादक आवरण. हे 2 आवरण आपल्याला माहिती आहेत. तिसरं एक आवरण आहे, त्या आवरणाचं नाव आहे अनानंदापादक आवरण. कारण आपण तिन्ही मानतो ना, सच्चित आनंद मानतो की नाही. असत्वापादक आवरण सत्संबंध आहे, आभानापादक भान असल्यामुळे तिथं ज्ञानाचा विचार असल्यामुळे ते चित संबंध आहे, आणि आनंदही असल्यामुळे आनंदाचे आवरण असतं ते अनानंदापादक आवरण म्हणून एका अद्वैत सिद्धीच्या टीकेमध्ये त्याचा विचार. तर या तिन्ही आवरणाच्या जो पलीकडे पोहोचतो त्यालाच काला वाटण्याचा अधिकार. आता हा कोण आहे त्याचे प्रमाण नुसतं देऊन जातो. त्रिभंगी देवडा ठाण कल्पवृक्षाखाली उभा राहून वेणू वाजवतोय. हा त्रिभंगी आहे. त्रिभंगी काय आहे? 3 ठिकाणी भंग पावलेला आहे, 3 ठिकाणी वाकडा झालेला आहे. हे वाकडं करणं काय? हे वाकडं करणं याचा अर्थ या 3 आवरणाचा ज्याने विच्छेद केलेला आहे. जो असत्वपादक आवरणाच्या पलीकडे गेला, जो आभानापादक आवरणाच्या पलीकडे गेला, जो अनानंदपादक आवरणाच्या पलीकडे गेला, हा त्रिभंगी जो झालेला आहे तोच आम्हाला काला देऊ शकतो. म्हणून तिघांच्या वर होणं म्हणजे या 3 आवरणाच्या पलीकडे जाणं असा अर्थ आपल्याला करता येईल. अजून एक अर्थ सांगतो. तिथे मी म्हटलं ना आपल्याला पुष्कळ अर्थ आहे, वेळेची मर्यादा आहे. अजून एक अर्थ शेवटचा सांगतो, जाऊ द्या. शेवटचा अर्थ सांगतो. तिघांच्या वर होतो म्हणजे काय? तिघांच्या वर गेल्याशिवाय मला हे जमत नाही, काला वाटणं शक्य नाही. या तिघांच्या वर जाणं म्हणजे काय? याचा सरळ अर्थ सांगतो. तिघांच्या वर जाणं म्हणजे उपाधीच्या पलीकडे जाणं. कारण उपाधी म्हणजे त्रिपुटी आहे. मी 2 वेगळे करणार होतो, त्रिपुटी वेगळी, उपाधी वेगळी वास्तविक. पण मी आता त्या दोघांना एक करून, वेळ कमी आहे म्हणून दोघांना एक करून आपल्याला बोलतो. त्रिपुटीच्या पलीकडे, उपाधीच्या पलीकडे जोपर्यंत आम्ही पोहोचत नाही, कारण मनुष्य उपाधी जोडून घेण्याच्या नादात, प्रत्येकाला उपाधी प्राप्त व्हावी असं वाटतं. ज्ञानोबारांनी केलेले चिंतन आहे. आपल्याला बोलायचं काय कारण आहे? जीव तैसा उपाधी आवडे लोक. ज्ञानोबा म्हणतात, अरे जीवाला उपाधी आवडते. मी काय सांगू आपल्याला, आमच्या उपाधीचा जर उल्लेख नाही केला गेला तर आम्ही आमचा अपमान समजतो. आहे का नाही? आहे का नाही? मी काय सांगू आपल्याला, किती सांगू? माझं नाव लिहिल्यानंतर खाली काहीतरी BA LLB उपाधी नव्हती. पदवी म्हणजे का? उपाधीचे गेले. पण नाही लिहिलं तर माणसाला, अरे आमचे डिग्री लिहिली नाही तुम्ही, मी इतका मोठा झालो, मी IAS झालो, मी अमुक झालो, मी IPS झालो, माझ्या नावाखाली तुम्ही हे नाही लिहिलं, माझ्या नावामागे ते नाही लिहिलं तुम्ही. आता काय सांगावं यार? अहो आता बाकीच्यांचं जाऊ द्या, अडचणच आहे हे बोलणं सुद्धा. आपल्या नावाच्या आधी आपली पदवी लिहिली नाही म्हणून कीर्तनाला न येणारे कीर्तनकार मी बघितले. त्याच्या नावामागे लिहावं लागतं वेदांताचार्य, विनोदाचार्य, अमुक अमुक आचार्य, विद्वत प्रचूर, काय आणखी काय काय असतं मला माहिती नाही. परंतु कशासाठी हरिभक्ती परायण याच्यापेक्षा मोठी पदवी जगात काय असू शकते? काय असू शकते? काय आहे हे ऐकायला बरं आहे, टाळ्या वाजवायला. पण हरिभक्ती परायण ही पदवी लावून घेणाऱ्यांनी एकदा तरी विचार करावा की खरंच आम्ही भक्तिपरायण आहोत काय? हा पण विचार आहेच ना, ही पण अंतर्मुखता आवश्यक आहेच ना.
काय सांगू महाराज, मी क्षमा मागून बोलतो, तुमच्यासारख्या मोठ्यांसमोर ही भाषा बोलू नये मी, पण मी क्षमा मागून बोलतो महाराज. काय माणसाला त्याच्यात गौरव वाटतो, पुरुषार्थ वाटतो मला कळत नाही. ग भ प पु गु हे लावल्याने काय मिळतं मला सांगा. काय ह्याच्याने काय माझ्या जीवनामध्ये असा काय बदल घडला आणि माझा असं काय वजन वाढलं, मी हे जर नाही म्हणून घेतलं तर मला त्याचा अपमान वाटावा. अरे उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार म्हणणारा मनुष्य जर उपाधीच्या नादात अडकला असेल तर करायचं कसं. उपाधीच्या नावे घेतला शिंतोडा तुकाराम महाराज म्हणतात, अरे उपाधी नको आम्हाला, उपाधीतून बाहेर पडलं पाहिजे. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरू ऐसे करेगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा, हा तुकाराम महाराजांनी घालून दिलेला मार्ग आहे आपल्याला. पण आम्हाला त्या उपाधीच्या आत आम्ही अडकतो. मी याच्यात दोष आहे असं म्हणत नाही. अज्ञानी जीव आहे, अडकणार, त्रिपुटीमध्ये अडकणार. ही उपाधी म्हणजे काय, ही त्रिपुटी म्हणजे काय, ज्ञाता ज्ञेय ज्ञान त्रिपुटीच आहे, साध्य साधन साधक त्रिपुटीच आहे. या सगळ्या त्रिपुट्यांमध्ये जोपर्यंत आम्ही अडकतो, हे तिन्ही संपलं पाहिजे. साधक दशाही गेली पाहिजे, साध्यही गेलं पाहिजे, साधनाही गेली पाहिजे. कारण साधना संपते आणि साध्य रूपाने शिल्लक राहिली तरी चालत नाही. जर ज्याची साधना साध्य रूपाला प्राप्त झालेली आहे त्याचं साध्य साध्य म्हणून राहत नाही ना, ते स्वरूप म्हणून राहिलं पाहिजे. साध्य जर स्वरूप म्हणून प्राप्त न होता साध्य म्हणून जीवनामध्ये शिल्लक राहिलं तर त्याला ते साध्य प्राप्त झालं असं म्हणता येणार नाही. हे तिन्ही संपलं पाहिजे. कारण मी साधा दृष्टांत आपल्याला सांगतो. त्रिपुटी पैकी एक जरी शिल्लक राहिलं तरी शिल्लक राहिलेलं एक उरलेल्या दोघांना किंवा त्रिपुटीला पुन्हा जिवंत करत असतं. ज्ञाता ज्ञेय ज्ञान याच्यामधला ज्ञाता शिल्लक राहिला तर ज्ञान आणि ज्ञेयाला जिवंत करतो. ज्ञान शिल्लक राहिलं तर ज्ञाता ज्ञेयाला जिवंत करतो. ज्ञेय शिल्लक राहिलं तर ज्ञान ज्ञात्याला जिवंत करतो. काय सांगू मी आपल्याला, एक शिल्लक राहिले तर उरलेले दोघे विनाकारण मरतात. मी सामान्य दृष्टांत सांगत असतो ना, तीन मित्र एक अगदी जीवाच्या कंठाशी व्यापाराला म्हणून बाहेर पडले. नावेमध्ये बसले, माल घेतला, परदेशात गेले, माल विकला, भरपूर संपत्ती कमावली, जहाजावर लादली, परत निघाले. अर्ध्या समुद्रामध्ये वादळ आलं, जहाज फुटलं. सगळी मिळालेली संपत्ती गेली रसातळ, काही राहिलं नाही हातात. पण या तिघांच्या तिघही काय त्यांची मैत्री होती, काय होतं माहिती नाही, प्रारब्ध काय होतं. तिघांच्या हाताला नावेची एक फळी लागली, लाकूड लागली आणि त्या फळीच्या आधारानं तिघही हे एका निर्जन बेटाला लागले. गेलं जहाज, गेलं संपत्ती गेली, सगळं जीव तर वाचला, जीव वाचला. ठीक आहे, एका निर्जन बेटाला लागले. आता बेटाला लागल्यानंतर त्या बेटावर मनुष्य वस्ती नाही, वाहन नाही, जायला यायला काही माध्यम नाही, कोणी तिथे येत नाही, विमान येत नाही, जहाज येत नाही. काय करावं, बसले. भूक लागली, इकडं तिकडं काही झाडाची फळं पडली होती, ती खाऊन बघितली, पण किती वेळ जगतील. शेवटी संध्याकाळ व्हायला लागली. त्या निर्जन बेटावरचे जे काही हिस्त्र श्वापद ती गुहेतून बाहेर पडायला लागली, वाघ सिंहासारखे त्यांच्या डरकाळ्या ऐकू यायला लागल्या. त्यांना भीती वाटायला लागली. आता काय करावं, काही नाही, इलाज नाही दुसरा. मरण्यापेक्षा काहीतरी सुटकेचे, बरं कुणाला हात करावा, जहाज डोळ्याला दिसना, विमान इतक्या वरून चाललं, कोण बघणार आपल्याला, आम्ही इथं अडकलो, कुणाला कळणार. काही नाही, आता इलाज नाही म्हणून देवाची उपासना करा. कारण गीतेत म्हणतात त्याने देशा म्हणून समुद्रता मृत्यू संसार सागरा. अरे तो जर मृत्यू संसाराच्या पलीकडे नेतो तर लौकिक सागराच्या पलीकडे नेणार नाही का. मग प्रार्थना करू. ती काही बसले, देवाची मनोभावे प्रार्थना. अशा वेळेला प्रार्थना आपोआप मनोभावे होतेच. वाघाचा आवाज कानावर पडल्यावर प्रार्थना मनोभावे होणार नाही का. बायकोचा आवाज कानावर पडला तर मनोभावे होते. वाघाचं काय सांगतात तुम्ही. मनोभावे देवाची प्रार्थना. अशी मन लावून प्रार्थना केली, भगवान प्रकट झाले. तिघांच्याही समोर प्रकट झाले. तिघांनाही सांगितलं, वरमृही, अगा बाबा तुम्हाला एक एक वर देतो, काय काय पाहिजे बोला. एकाने सांगितलं काय नाही, घरी जायचंय, बस दुसरं काही. संपत्ती ते काही नाही, आधी घरी जायचं. देवाने सांगितलं तथास्तु. तो तिथून गुप्त झाला, तो घरी चुकवला, गेला. दुसऱ्याला विचारलं तुला रे. तो म्हणाला देवा तुम्हाला तर सगळी कल्पना आहे, असं झालं तसं झालं. ते म्हणत ते बाकीचं बोलू नको, तुला पाहिजे काय सांग. त्याने सांगितलं देवा काही नाही, मलाही घरी जायचं. गेले तथास्तु, तोही गेला. तिसऱ्याला विचारलं तुला रे काय पाहिजे. तो म्हणाला देवा तुम्हाला तर माहिती, भगवान म्हणाले बघ 11:15 होऊन गेले, तू किती वेळ बोलणार आहेस, तुला काही चरित्र ऐकायचं आहे का नाही, बोल पटपट बोल. तो म्हणाला आम्ही तिघं जीवाच्या कंठाचे मित्र, जहाज फुटलं, तिघं एकमेकांशिवाय कधी सोडून राहिलो नाही, तुला पाहिजे काय बोल ना. तो म्हणाला काही नाही देवा, ते दोघंही घरी गेलेत, मला करमत नाही, त्या दोघांना इकडेच घेऊन तिघांपैकी एक शिल्लक राहिलं तर गेलेल्या दोघांना पुन्हा जिवंत करतं. तिन्हीच्या तिन्ही संपले पाहिजे.
तर माणसाला परब्रह्म स्वरूपता प्राप्त होत असते. ज्ञाताही संपला पाहिजे, ज्ञेयही संपलं पाहिजे आणि ज्ञानही संपलं पाहिजे. जोपर्यंत हे संपत नाही तोपर्यंत आपण तिघांच्या वर जात नाही आणि तिघांच्या वर गेल्याशिवाय आपल्याला काला वाटण्याचा अधिकार नाही. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही आयसे मज करून ठेवा नारायणा, समूळ वासना दुर्वावी. तुकाराम महाराज बोलतात तसं आम्हाला या तिघांच्या वर जाता आलं पाहिजे. या तिघांच्या वर जाणं याच्यामध्ये आपल्याला काला वाटण्याचा अधिकार प्राप्त होतो. तो अधिकार तुकोबा आपली जबाबदारी म्हणून आपल्याला सांगतात. तसा अधिकार आपल्याला प्राप्त व्हावा. तसा नाही झाला तर निदान मुख पसरून निगडे तरी राहता आलं पाहिजे, निदान तत्परता तरी आपल्या ठिकाणी पाहिजे, निदान श्रद्धा तरी आपल्या ठिकाणी पाहिजे. कारण कोणतीही तत्परता श्रद्धेच्या आधाराशिवाय निर्माण होत नाही. श्रद्धा असेल तरच तत्परता असेल. एखादा मनुष्य डॉक्टरने त्याला सांगितलं की औषधं लगेच घेऊन या, कदाचित जीव वाचण्याची शक्यता आहे. डॉक्टरवर श्रद्धा निर्माण होते म्हणून औषधं आणण्याची तत्परता तो दाखवत असतो. कोणतीही तत्परता श्रद्धेविना टिकत नाही. याच्याकरता श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रियः. आणि श्रद्धा निर्माण व्हायची असेल तर संयतेंद्रिय झालं पाहिजे. निदान आपली जबाबदारी तरी काला सेवन करण्याकरता आपण पार पाडली पाहिजे. ती जबाबदारी आपल्याला पार पाडता यावी. काला वाटण्याच्या जबाबदारीचा अधिकार आपल्याला प्राप्त करून घेता यावा याच्याकरता संतांच्या चरणी प्रार्थना करतो. आपल्याला थोडंसं भगवंताचं चरित्र ऐकायचंय. एक 5 मिनिटात चरित्र सांगतो आणि सेवा संपवतो. एकदा अंतःकरणपूर्वक भजन करू, लगेच चरित्राचा भाग सांगतो थांबतो. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय या अभंगामध्ये भगवंताने काय केलं म्हणून त्यांना काला वाटण्याचा अधिकार प्राप्त झाला, संतांनी नेमकं काय केलं म्हणून काला वाटण्याचा अधिकार प्राप्त झाला आणि काला सेवन करण्याकरता आपण काय जबाबदारी सांभाळली पाहिजे याचा थोडासा विचार या अभंगामध्ये सांगितलाय. त्या अनुषंगाने थोडासा विचार आपल्या समोर ठेवला. तिघांच्या वर होणं म्हणजे काय याचा थोडासा तत्वदृष्टीने काय विचार करता येईल तो विचार थोडासा केलेला आहे. आपली जबाबदारी ती तत्परतेची आहे. परमार्थामध्ये तत्पर राहिलं पाहिजे, प्रपंचातही तत्पर राहिलं पाहिजे, परमार्थात तर राहिलंच पाहिजे. कारण कोणताही विकार कधीही अंतःकरणामध्ये प्रवेश करू शकतो किंवा भगवंताची कृपा सुद्धा कोणत्याही क्षणी होऊ शकते. हे एकाचा निर्बंध करण्याकरता आणि एकाची प्राप्ती करून घेण्याकरता आपल्याला तत्पर राहिलं पाहिजे याचा थोडासा विचार आपण करून आलो. थोडासा विचार सांगायचा आहे. खरं आता एवढं ओझं घेऊन तिघांच्या वर कसं जायचं माझ्या समोर नाही. माझी ते मोठी अडचण झाली. एवढं ओझं घेऊन तिघांच्या वर पोचायचं कसं
आणि एवढं वजन घेऊन तरी कसं करून उभं राहायचं. दोन्ही भूमिका मला पार पाडता येत नाही. पण काय आहे, कुठेतरी प्रेमासमोर नतमस्तक झालं पाहिजे. कुठेतरी अंतःकरणात काय मला याची कल्पना आहे. त्यामुळे हे काढणं हे मला घातक आहे आणि हे ठेवणं हे तर फारच अवघड आहे. पण तरी सुद्धा तुमच्या प्रेमासमोर सर्वांच्या नतमस्तक होतो. आपल्या सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. थोडासा विचार भगवंताच्या चरित्राचा सांगायचा, अगदी थोडक्या शब्दात सांगतो. आणि थोडक्या शब्दात सांगावा असाच बंधन आहे, असंच बंधन आहे. तुकोबारायांचं प्रमाण काय, चरित्र ते विस्तारावे म्हटलंय, उच्चारावे. उच्चारायला वेळच किती लागतो आपल्याला. उच्चारावे, उच्चारच करायचा आहे आपल्याला, जास्त विस्तार करायचाच नाही. थोडासा विचार भगवंताच्या चरित्राचा मला करायचा आहे. भगवंताचं चरित्र, या चरित्रामध्ये घडणाऱ्या लीला, या लीलांचा दोन पद्धतीने विचार उज्ज्वल नीलमणी नावाच्या ग्रंथामध्ये जीव गोस्वामींनी केला. अनुभवश्च लीलाचे उच्चते चरित्रम द्विधा. दोन पद्धतीचं चरित्र असतं, एक अनुभव चरित्र आणि एक लीला चरित्र. अनुभव चरित्र, ज्या चरित्राचं आपल्याला आचरण करता येतं त्याला अनुभव चरित्र म्हणतात. आणि ज्या चरित्राच्या केवळ श्रवणाने जीवनात धन्यता प्राप्त होते त्याला लीला चरित्र असं म्हणतात. संतांचं बहुतांशी चरित्र हे अनुभव चरित्र असतं आणि भगवंताचं बहुतांशी चरित्र हे लीला चरित्र असतं. संत जसं वागतात तसं वागण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि भगवान जसं वागतात ते ऐकून जीवनात समाधान प्राप्त करून घेतलं पाहिजे. विठ्ठला भगवंतानी गोवर्धन पर्वत उचलला म्हणून आपण उचलायला जायचं नाही, ते फक्त ऐकायचं. भगवंतानी 16,108 केल्या, भानगडीतच पडायचं नाही, फक्त ऐकायचं ते आणि आनंद मानायचा. बाकी काही या गोंधळात पडायचंच नाही आपण. बाकी गोंधळ, ज्ञानोबारांनी रेड्याच्या मुखी वेद बोलवला, आपण प्रयत्नच करायचा नाही, हे ऐकायचं. ज्ञानोबारांनी भिंत चालवली, आपण कुठल्याही भिंतीला चल म्हणायचं नाही, कारण चल म्हटल्याने भिंत जागची हालत नाही, हा सगळ्यांच्या घरचा अनुभव आहे. म्हणजे मी भिंतीबद्दलच बोलतोय, तुम्ही कुठे गेला विचारा मला माहिती नाही, परंतु मी भिंतीबद्दलच बोलतोय, अक्षरशः भिंतीबद्दल बोलतो. आता तुमच्या भिंती तशा करा, मी तरी काय करतो. भिंत ज्ञानोबारायांनी किती लोकांनी त्यांना त्रास दिला तरी त्यांच्या कल्याणाचीच इच्छा केली. हे ज्ञानोबारायांचं चरित्र अनुभव चरित्र. काय असतं, अनुभव आणि लीला या दोन्ही चरित्रांमध्ये असा भेद जरी केलेला असला तरी एक विचार भक्तिशास्त्रातला लक्षात घेतला पाहिजे की अनुभव चरित्रातही एक लीला असते आणि लीलेतही एक अनुभव चरित्र असते. भगवंतांनी लीला केली त्याच्यात अनुभव नाही का, लीलेचा हेतू अनुभवाचा असतो, लीलेचं प्राकट्य श्रवणाचं असतं. त्याच्यात फरक सांगतो. उदाहरण जर तेच बोलायचं झालं तर भगवंतांनी गोवर्धन पर्वत उचलला, करांगुलीवर धारण केलं, एका बोटावर धारण केल्याचं वर्णन आहे. दधार लीलया कृष्ण छत्राकमेव बालकः. भगवंतांनी त्याच्या संबंधामध्ये विचार करताना दधार लीलया कृष्ण छत्राकमेव बालकः, बालकः छत्राकम इव कृष्ण लीलया दधार. असं अनुभव आहे की नाही. छत्राक म्हणजे छत्री, छत्री म्हणजे कोणती, हे पावसातली नाही, पावसाळ्यातली. पावसाळ्यातली छत्री रस्त्याच्या कडेला येते, काय म्हणता तुम्ही, भूछत्र. आमच्या मराठवाड्यात त्याला कुत्र्याची छत्री म्हणतात, इकडे काय म्हणतात, कुत्राच म्हणतात. या निमित्तानं तरी महाराष्ट्राची एक वाक्यता, प्रांतिक भेद इथं तरी मिटले, काही हरकत नाही, काही हरकत नाही. कुत्र्याची छत्री म्हणतात. शाळेत जाणारं मूल शाळेत जाता जाता गंमत म्हणून ती छत्री अशी बोटाने तोडतं, माझी छत्री डोक्यावर धरतं. ते जेवढ्या सहजतेनं धरतं आणि तोडतं तेवढ्या सहजतेनं भगवंतानी गोवर्धन उचललं. दधार लीलया कृष्ण छत्राकम इव बालकः, बालकः छत्राकम इव. लहान मूल भूछत्र डोक्यावर गमतीनं धरतं तेवढ्या सहजतेनं लीलया दधार, तेवढ्या सहजतेनं भगवंतानी गोवर्धन पर्वत उचलला. आता गोवर्धन पर्वत उचलला ही कृती करता येते का आपल्याला, करता येणार नाही. म्हणून गोवर्धन उचलला ही कृती हे लीला चरित्र आहे. पण भगवंतानी गोवर्धन पर्वत का उचलला, का उचलला सांगा. ज्या वेळेला इंद्राला राग आला आणि इंद्राने संवर्तक मेघांना आज्ञा केली, ती संवर्तक मेघ तुटून पडले गोकुळावर, सगळीकडे पाणीच पाणी झालं, गोकुळ सगळं पाण्यामध्ये बुडायला लागलं.
तेव्हा सगळे गोपाळ सगळ्या गोपिका भगवंताच्या चरणाला लागून विनंती करतात, देवा आता वाचवा. भगवंतांनी सांगितलं ज्याचा याप करू तोच आपल्याला वाचवेल, ज्याचा याप आपण केला तो आपल्याला वाचवेल. चला गोवर्धनाच्या पायथ्याशी. गोवर्धनाच्या पायथ्याशी आले. भगवंतांनी गोवर्धन पर्वत उचलला. ही साधी लीला आहे ना, आपल्याला ऐकण्यात आहे ना. आता हेतू बघा, क्रिया आपल्याला करता येत नाही, पण क्रियेचा हेतू काय हेतू आहे? आपल्या आश्रयाला आलेल्या लोकांना आपण आधार दिला पाहिजे. भगवंताच्या क्रियेच्या मागच्या हेतूचा अनुभव आहे की आपल्याकडे कोणी आश्रयाला म्हणून आलं, आपल्याकडे कोणी मदती करता म्हणून आलं, तर त्याला न नाकारता जेवढी मदत आपल्याला करता येणं शक्य आहे तेवढी आपण केली पाहिजे. भगवंताच्या या क्रियेतून आपल्याला हे कळलं. हा भगवंताच्या क्रियेच्या मागचा हेतू झाला. तो हेतू म्हणजे अनुभव चरित्र असतं आणि ती क्रिया म्हणजे लीला चरित्र असतं. म्हणून लीला चरित्राचं श्रवण करा आणि लीला चरित्राच्या मागच्या हेतूचा मात्र अनुभव ठेवा. फार गळ्यामध्ये सोसत नाहीत, गोवर्धन कसं उचलला? विचार करा ना. का लीला चरित्र म्हणून आहे त्याला? विचार करा. म्हणून लीला चरित्र आणि अनुभव चरित्र दोन आहेत. भगवान श्रीकृष्णाचा अवतार गोकुळामध्ये झाला. गोकुळामध्ये होण्याच्या पूर्वी तो मथुरेमध्ये झाला. मथुरेमध्ये भगवान प्रकट झाले. अयोधी संभव नोहे काही श्रमे नामयाचा स्वामी प्रकटला असे शब्द नामदेव यांनी वापरले. भगवंताचं प्राकट्य झालं. निशिते तमोद्भूते जायमाने जनार्दने देवक्याम देवरूपिण्याम विष्णु सर्व गुहाशयः आविरासित यथा प्राक्षाम दिशेंदुरी व पुष्कलः असं भागवताने भगवंताच्या अवताराच्या वेळचं प्राकृतिक वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. भगवान देवकीच्या पोटामध्ये पहिल्यांदा आले नाही. पहिल्यांदा आले ते वसुदेवाच्या हृदयात प्रकट झाले. हृदयातले भगवान वैधी विद्येद्वारे देवकीच्या गर्भात टाकले गेले आणि गर्भातून भगवान जन्माला आले नाही. भगवंताचं प्राकट्य झालं असं नामदेव यांचं म्हणणं आहे. भगवान प्रकटले. प्रकटल्यानंतर एकच फक्त लीला सांगतो, त्याचा काय अर्थ आहे तेवढा आहे म्हणून सांगतो आणि पुढे जातो. प्रकट झाल्यानंतर भगवंताला आता आधीच्या मुलांचं काय झालं होतं, 6 मुलांचं, हे वसुदेव देवकीनं बघितलेलं असल्यामुळे त्यांना भीती वाटली आणि त्या भीतीपोटी वसुदेवाने भगवंताला आलिंगन दिलं. आलिंगन दिल्याबरोबर देवकी म्हणते, सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेठी जणी कंसासी कळेल माझ्या बाळाशी मारेल. असं झालं. आता मला एवढीच एक लीला सांगायची, त्याचा अर्थ फक्त सांगतो, थांबतो. पुढं आपल्याला सरळ झालं. अवताराला आल्याबरोबर वसुदेवाने आलिंगन दिलं. का दिलं? कारण सरळ आहे. भगवान जेव्हा पहिल्यांदा प्रकट झाले तेव्हा चतुर्भुज प्रकट झाले. चतुर्भुज भगवान वसुदेव देवकीने नाकारले आणि असे भगवान आम्हाला नको. मग आम्हाला आमच्या अंतःकरणात वात्सल्य आहे ना, आम्हाला वात्सल्य रसाचा आस्वाद घ्यायचा आहे, त्यामुळे लहान मुलाचं रूप घेऊन या. तुम्ही एकदम चतुर्भुज रूपाने आलात, एकदम अष्टवर्षीय रूपाने आलात, तर तुमच्याबद्दल वात्सल्य राहणार नाही आणि अद्भुत रसामध्ये वात्सल्य भावाचा तिरोभाव होत असतो. आता एक नियम आहे साहित्यशास्त्रात, जेव्हा काय असतं, ज्ञान असेल किंवा अद्भुतता असेल, ज्ञानामध्ये आणि अद्भुततेमध्ये स्वाभाविक जो वात्सल्य रस असतो तो तिरोहित होतो, झाकला जातो. एकदम काहीतरी अद्भुत दिसलं, माणसाला एकदम आपल्या अंतःकरणामधला जो भाव असतो तो दाबून ठेवावाच लागतो. मनुष्य एकतर घाबरून तरी जातो, नाहीतर एकदम भयकंपित तरी होतो, नाहीतर काय अष्टसात्विक भाव तरी निर्माण होतात, काहीतरी होईल त्याचं. पण याच्याने याला तिरोहितता प्राप्त होते. याच्याकरता वसुदेव देवकीने सांगितलं, देवा नाही, वात्सल्य रूपात आम्हाला तुमचं दर्शन भोगायचं आहे, त्यामुळे तुम्ही बालक रूपामध्ये या. भगवंताने सांगितलं ठीक आहे. भगवान पुन्हा मुक्त झाले, पुन्हा बालकाच्या रूपामध्ये प्रकट झाले. प्रकट झाल्यानंतर भगवंतांनी स्वतःनेच वसुदेवाला आलिंगन देण्याची बुद्धी दिली. कारण का? कारण भगवंतांनी ओळखलंय, एकदा ज्याला परब्रह्म स्वरूपाचं यथार्थ दर्शन होतं त्याला पुन्हा दुसऱ्या कोणत्याही रूपानं त्या ज्ञानाचा बाध करता येत नसतो. अविद्येचा बाध होतो, वृत्ती ज्ञानाचा बाध होतो, पण स्वरूप ज्ञानाचा कधी बाध होत नसतो. यांना आपण पूर्वी दर्शन दिलंय, मी परमात्मा आहे हे ज्याला कळालेलं आहे त्याला मी त्याचा मुलगा आहे हा भाव कसा तयार होईल? होणार नाही. मग काय केलं पाहिजे? भगवंतांनी त्याला आलिंगन द्यायला लावलं आणि आलिंगन वसुदेवाने आलिंगन दिल्याबरोबर आलिंगनामध्ये काय होतं? हृदय एक झाले, ये हृदयीचे
ते हृदय घातले द्वैत न मोडिता केले आपण ऐसे. बाकीचं पुढचं सोडून द्या, पण ये हृदयीचे ते हृदय घातले असं करता येतं ना. मग भगवंतांनी काय केलं, वसुदेवाचं आलिंगन प्राप्त झाल्याबरोबर त्याच्या अंतःकरणातलं ब्रह्मज्ञान काढून घेतलं आणि त्याच्या अंतःकरणामध्ये वात्सल्य भाव ठेवून दिला. हे असं चिंतन का करायचं, याला आधार काय, याला आधार सांगतो. आपण याच्याकरता जे प्रमाण म्हणतो, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा, काय शब्द वापरला, जगजेठी. म्हणजे पहिल्या चरणामध्ये हा जगजेठी आहे, हे वसुदेवालाही माहिती आहे, देवकीलाही माहिती. जगजेठी शब्द वापरला म्हणजे हा ब्रह्म, हे ब्रह्म आहे, हा परमात्मा आहे, हे कळलं की नाही, कळलं. पण दुसऱ्या चरणामध्ये लगेच ती देवकी म्हणते, झणी कंसाशी कळे, तो जगजेठीला मारेल का माझ्या बाळाला मारेल, तो माझ्या बाळाला मारेल ना. मग जगजेठीतून माझ्या बाळापर्यंत येण्यामध्ये भावाचा काहीतरी बदल झालेला असला पाहिजे की नाही. एका चरणामध्ये पहिल्या चरणात जगजेठी आहे आणि दुसऱ्या चरणामध्ये जर तोच माझा बाळ होत असेल तर पहिल्या चरणातल्या जगजेठीला झाकून टाकणं आवश्यक आहे ना. याला रीडिंग बिटवीन द लाईन्स असं, रीडिंग बिटवीन द लाईन्स म्हणतात. दोन ओळींच्या मधलं आपल्याला वाचता आलं पाहिजे, हा भाव आपल्याला लक्षात घेता आला पाहिजे. तर पहिल्या चरणामध्ये ज्याला जगजेठी म्हटलंय त्याला दुसऱ्या चरणामध्ये जर माझा बाळ म्हणायचं असेल तर पहिल्या चरणातला जगजेठी कुठेतरी झाकला पाहिजे, तर माझा बाळ हे शब्द बाहेर पडतो. म्हणजे ते माझा बाळ म्हणवलं गेलं, ज्या कारणाने म्हटलं गेलं, तो वात्सल्य भाव प्रकट होण्याकरता पहिल्या चरणातला जगजेठी हा ज्ञानाचा भाव झाकला गेला पाहिजे. आणि तो झाकला जाण्याची काय रीती आहे, काय पद्धत आहे. इथं तरी दुसरी काहीच क्रिया घडली नाही, एकच क्रिया घडली, सोडा सोडा मिठी. म्हणजे आलिंगनामध्येच ती सगळी प्रक्रिया घडली असली पाहिजे. आणि त्या आलिंगनातून भगवंताने ज्ञान काढून घेतलं आणि त्या आलिंगनामध्ये भगवंताने वात्सल्य भाव दिला. गंमत आहे का, याचा व्यत्यास भागवतात असा, याचा अगदी विरोधी भाव. ज्या वेळेला भगवंताने कंसाचा उद्धार केला त्यावेळेला नंद बाबा आणि यशोदा दोघेही तिथे आलेले आणि त्या दोघांनाही कळलं की परमात्मा आता पुन्हा गोकुळात येणार. यशोदेचं रडणं चालू आहे, नंद बाबाच्या डोळ्यात पाणी. भगवान आपल्या गोपाळांच्या घोळक्यात आहेत, मध्यभागी भगवान आहेत, सगळे गोपाळ भगवंताच्या भोवती आहेत. कान्होबा कसं रे मारलंस कंसाला, त्या चाणोराला कसं मारलंस, मुष्टिकाला कसं मारलंस, हे कसं झालं, कोयला पिण्याचा हात दात कसा मोडलास, तो खांद्यावर कसा ठेवलास, तो आम्हाला कसा दिसलास. गोपाळ भगवंताबद्दल बरोबर बोलतात आणि बोलता बोलता भगवंताची दृष्टी नंद बाबा आणि यशोदेकडे. त्या दोघांच्या डोळ्यात पाणी आहे, ते दोघंही लांब आहे, दोघांच्या डोळ्यात पाणी आहे. आणि त्या भावनेला अनुसरून भगवंताने गोपाळांचं ते कोंडाळ फोडलं. भगवान तीराच्या वेगाने धावत गेले आणि सरळ नंद बाबाच्या हृदयाला जाऊन लागले. नंद बाबाला त्या वेळेला मिठी मारण्याचा उल्लेख झाला, दोन्ही बापाला मिठ्या मारल्या. मग भगवंताने विचार केला, आता आलिंगन दिलं पाहिजे. पुन्हा आलिंगन दिलं, आलिंगनामध्ये पुन्हा तेच घडलं, हृदय एक झाले, हे हृदयीचे ते हृदय घातले. भगवंताने विचार केला, मी सोडून जाणार म्हणून नंद बाबा रडतात ना, त्यांच्या अंतःकरणातलं वात्सल्य आडवं येतं ना. मग ठीक आहे, मी तर सोडून गेलो तरी मी जगात सगळीकडे भरून आहे ना, मी सगळीकडे, मी गोकुळातही भरून राहिलेलो आहे. पण गोकुळात परमात्मा व्यापून राहिलेला आहे हे ज्ञानाशिवाय कळणार नाही ना. मग काय केलं पाहिजे, यांचं वात्सल्य काढून घेतलं पाहिजे आणि यांना ज्ञान दिलं पाहिजे. तिकडं ज्ञान काढून घेतलं आणि आलिंगनानं वात्सल्य दिलं आणि नंद बाबाच्या आलिंगनातून वात्सल्य काढून घेतलं आणि त्यांना ज्ञान दिलं, ज्याच्यामुळे नंद बाबाच्या अंतःकरणातलं पुत्रवियोगाचं दुःख गेलं आणि यांच्या अंतःकरणामध्ये पुत्रभावाचं वात्सल्य निर्माण झालं. त्यामुळे जगजेठीतून माझ्या बाळाशी मारेल इथपर्यंत येण्यामध्ये ही जी आलिंगनाची क्रिया घडली, त्या क्रियेमध्ये सुद्धा भगवंताने एक विचित्र लीला आपल्याला दाखवलेली आहे. त्या लीलेचा आपण विचार केला पाहिजे. मग वडिलांना सांगितलं, मला नंदाच्या घराला घेऊन चला. भाऊ वासुदेवांनी नंदाच्या घराला नेलं, तिथली माया उचलून आणली. आता काय हे आजकाल सुरू झालंय, मुली वाचवा मुली वाचवा. या सगळ्याचा प्रणेता मुख्य वसुदेव, ज्यांनी मुलगा ठेवला मुलगी उचलली. एखादा मनुष्य, एखादा महात्मा एखाद्या शिष्याच्या जीवनातली माया निवृत्त करू शकतो. वसुदेव असा महात्मा आहे जो गावाची माया निवृत्त करून घेऊन जाईल. काय ताकद असेल, काय ताकद असेल, काय गुरुत्व असेल, आपण विचार करा. मग गोकुळीच्या लोकात झाले ब्रह्मज्ञान, केली वाचोनी जप तपे. हे पुढे सुरू झालं. हळूहळू भगवान दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्या गोकुळाला कळलं. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. सगळीकडे यशोदेला मुलगा झाल्याचं
सगळीकडे बातमी गेली. मग वाटीता सुंठ वडे झालं, सगळ्यांना आनंद झाला. कारण गोकुळी आनंद प्रकटले सुख निर्भर हे लोक घरोघरी, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. दैन्य दारिद्र्य असा त्रास आला. अशी सगळीकडे सुबत्ता नांदायला लागली. हळूहळू भगवान रांगायला लागले. हळूहळू भगवान भिंतीला धरून उभे राहायला लागले. हळूहळू भगवान उंबरठ्याच्या बाहेर पडायला लागले. हळूहळू भगवान गोपाळांबरोबर खेळायला लागले. हळूहळू भगवंताने गोपाळ जमा केले आणि गोपाळांना सांगितलं, बाबा तुम्ही असे सगळे उद्बत्ती छापता रे, मी बघा कसा तब्येतीला तयार आहे. गोपाळांनी सांगितलं, तेव्हा आमच्या घरातलं अर्ध लोणी मथुरेला विकायला जातं आणि घरामध्ये जे लोणी शिल्लक राहतं ते आमच्या आया तुम्हाला आणून देतात, आमच्या पोटात काय जातं. भगवान म्हणाले तसं चालणार नाही बाबा, आपल्या हक्काचं आपल्याला मिळत नसेल तर चोरी करा. चोरी करा म्हणल्यानंतर त्याने सांगितलं ठीक आहे. काही गोपाळ म्हणाले, देवा काही कळतं का नाही, तुमचा बाप गावचा पाटील आहे, तो गाव राखतो आणि पाटलाच्या पोटी आलेले तुम्ही सांगता चोरी करा म्हणून. बाप गावाचा मुख्य नेता आणि तुम्ही नेत्याच्या पोटी येऊन चोऱ्या करायला सांगता. भगवान म्हणाले, कलियुग जवळ आले, कलियुगात हेच होणार आहे. मंत्र्यापेक्षा मंत्र्याच्या पोरावरच खटले जास्त चालणार आहेत, हे लक्षात ठेवा. आणि मग भगवंतांनी चोऱ्या करायला प्रारंभ केला. त्या चोऱ्यामध्ये अर्थकारण होतं, त्या चोऱ्यामध्ये राजकारण आहे, त्या चोऱ्यामध्ये अध्यात्म कारण आहे, त्या चोऱ्यामध्ये भक्ती कारण आहे. हे सगळंच भगवंतांनी एका चोरीमध्ये साधलं. अध्यात्म कारण त्याच्यातलं काय, या सगळ्याचा विस्तार करायला मला वेळ नाही. पण गोकुळातलं लोणी खाऊन मथुरेतले दुष्ट माजत होते आणि त्या ताकदीवर पुन्हा गोकुळावर आक्रमण करत होते. आपल्या अन्नाने उन्मत्त होऊन आपल्यावर आक्रमण करणाऱ्यांचं अन्न तोडलं पाहिजे, रसद तोडली पाहिजे, हे त्याच्यातलं सरळ सरळ राजकारण. आपल्या हक्काचं आपल्याला मिळत नसेल तर कोणत्याही मार्गाने आपल्या हक्काचं आपल्याला मिळवता आलं पाहिजे, हे त्याच्यातलं समाजकारण आहे. लोण्याची चोरी केली पाहिजे. लोणी हे सार आहे, सार आहे म्हणजे ते तत्व आहे, तत्व आहे म्हणजे तो परमात्मा आहे, परमात्म्याचाच स्वीकार केला पाहिजे, हे त्याच्यातलं अध्यात्मशास्त्र आहे. आणि लोणी म्हणजे जर सार असेल तर भक्ताच्या जीवनातलं सार म्हणजे लोणी म्हणजे काय असतं, मृदू सवाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. तसं सज्जनाच्या फक्त चित्ताचीच चोरी केली पाहिजे, हे त्याच्यातलं भक्ती कारण. हे भगवंतांनी त्याच्यामध्ये सगळं समाजासमोर आणलं. भगवंताच्या चोऱ्या सुरू झाल्या, गोपिकांच्या तक्रारी सुरू झाल्या. एके दिवशी यशोदेवी सगळ्याच गोपिकांची तक्रार ऐकून भगवंताला सांगितलं, कान्होबा तुमच्यामुळे गावाला त्रास होतो, तुम्ही रानामध्ये गायी चारायला जात जा. भगवान रोज गायी घेऊन रानामध्ये जायचे, खेळ खेळायचे, शिदोरी खाऊन परत यायचे. भागवतात वृंदावनात शिदोरी खाल्ल्याचा उल्लेख नाही, घरी येऊन शिदोरी खाल्ल्याचा उल्लेख भागवत करतात. पण आपल्या संतांनी खडकी सोडलेल्या मोठा आलीचा दहिकाला घुमटा वगैरे सांगितलेला असल्यामुळे रोज तिथं जाऊन ते भगवान खात असत, असं म्हणायला आपल्याला थोडासा वाव आहे. सगळ्या गोपाळांना घेऊन जायचं. दिनक्रम सुरू झाला. एके दिवशी भगवंताने गोपाळांना सांगितलं, उद्या आपण काला करायचं. काला म्हणजे काय, काल्याच्या ज्या 3 अध्याय आहेत, या 3 अध्यायामध्ये कार्याला महत्व नाहीये, ब्रह्मदेवाच्या अभिमान हरणाला महत्व, त्यालाच काला म्हणतात. काला करायचा. काय करायचं, भगवंताने सांगितलं काही नाही, माझे आहे तैसे पाहे, नाहीतरी घरात आहे चोरोनी या माये नवनीत आणावे. माझ्यासारखी शिदोरी सगळ्यांनी आणा. याचा अर्थ मी माझी माया नावाची उपाधी टाकतो, केवल रूपाने येतो, तुम्ही सुद्धा तुमची अविद्या नावाची उपाधी टाका, कुटस्थ रूपाने या, मग मी केवल आणि तुम्ही कुटस्थ, असा ऐक्याचा काला आपल्याला करता येईल, हे भगवंतांनी सूचित केलं. दुसऱ्या दिवशी सर्व गोपाळांनी तशा पद्धतीची शिदोरी आणली. शिदोरी आणल्यानंतर सगळ्या गोपाळ थकले, भूक लागली. गोपाळांनी भगवंताला सांगितलं, देवा भूक लागली, आता बस झाला हा खेळ, गाव मोडावा परता, किती वेळा मी हे करायचं. मग भगवंताने सांगितलं, ठीक आहे, काम सारोनी सकळ आले बाबा गोपाळ, झाली आता वेळ, म्हणती आणा शिदोऱ्या. भगवंतांनी सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या, सर्वांची कमल पुष्पासारखी रचना केली. रचना केल्यानंतर मध्यभागी स्वतः भगवान उभे राहिले, सर्वांच्या हातावर काल्याचा प्रसाद केला. एक गोपाळ याच्यापेक्षा बाजूला उभा होता, लहान होता, 5-7 वर्षाचा होता. भगवंतांनी त्याला विचारलं, ये ना रे बाळा, तुला हात यायचं नाही का, तुला काला सेवन करायचं नाही का, भूक लागली नाही का. तो म्हणाला, नाही देवा, मला काला सेवन करण्याचा अधिकार नाही. म्हणे, का बाबा तुला सेवन करण्याचा अधिकार नाही. त्या गोपाळांनी सांगितलं, देवा तुम्ही काल आम्हाला सांगितलं की माझ्यासारखी शिदोरी आणा, मग काय झालं. म्हणे, मी शिदोरी नाही आणली, म्हणून मी काला घेणार कसा. भगवान म्हणाले, का नाही आणली मग शिदोरी, मी सांगितलं होतं ना सगळ्यांना आणा म्हणून, तू का नाही आणली शिदोरी, का आईने दिली नाही का तुला. त्या गोपाळांनी सांगितलं, देवा काय सांगू, अहो शिदोरी द्यायला मला आईच नाही, कुठून आणू शिदोरी, आई नाही देवा मला. भगवान म्हणाले, हरकत नाही, काला सेवन करण्याचा अधिकार दोघांना. पुन्हा सांगतो, एक ज्यांनी भगवंतासारखी शिदोरी आणली त्यांनी काला सेवन करावं, आणि ज्याच्याजवळ शिदोरीच नाही आणि जो भगवंतालाच आपली आई मानतो त्यांनी काला सेवन करावं. भगवान म्हणाले, ठीक आहे, तुला आई नाही ना, मग मी तुझी आई, कृष्ण माझी माता,
कृष्ण माझा पिता, चिंता करू नको बाबा, मी तुझा आई बाप होतो. आणि त्वमेव माताचे पिता त्वमेव या नियमानं भगवंताने त्या गोपाळाला जवळ घेतलं. नुसतं जवळ घेतलं नाही, जास्त जवळ घेतलं. त्या कमल पुष्पाकार केलेल्या रचनेच्या अत्यंत अंतरंगामध्ये घेतलं. भगवंतानी सर्वांच्या हातावर काड्याचा प्रसाद ठेवला. बोटाच्या पटीमधून चटण्या लोणची वगैरे वाढले. नर्म विनोदानं सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण केलं, समदृष्टी केली. आणि भगवंतानी केलेला हा प्रसाद बघण्याकरता आकाशामध्ये देवादिकांची दाटी झाली. याचं वर्णन भागवतामध्ये भगवान शुकाचार्य, भगवान व्यास महर्षी करतात. बिभ्रत वेणू जठरपटयोः शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणौ मसृणकवलं तत्कलान्यं मुनेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरधौ आसयन् नर्मभिस्वैः स्वर्गे लोके विशति भुभुजे यज्ञभुग्बालकेली पुण्डरीकवरदा हरिविठ्ठल गोपाल कृष्ण भगवान की जय. गौरी ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. प्रसादात संतांच्या कृपेनं, भगवंताच्या कृपेनं आपल्याला प्राप्त होतो आहे. तो आता जरी आपल्या हातावर त्यांच्या कृपेनं पडत असला तरी तो प्रसाद वारंवार आपल्या हातावर पडावा, आपले जीवन धन्य व्हावं याच्याकरता त्यांनी सांगितलेली या जबाबदारीतून उत्तीर्ण होणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. त्या दृष्टीनं आपल्या जीवनाची आखणी आपण केली पाहिजे. त्याच्यासाठी मार्गदर्शन म्हणून ज्ञानेश्वरी गाथ्याचं नित्य चिंतन आपल्या जीवनामध्ये आपण केलं पाहिजे. थोडा वेळ ज्ञानेश्वरी, थोडा वेळ गाथा नित्य आपल्या जीवनामध्ये काय जो काही ग्रंथ संत वाङ्मय, ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, भागवत असेल, दासबोध असेल, मनाचे श्लोक असतील, हरिपाठ असेल, पण संत वाङ्मयाचं नित्य चिंतन आपल्या जीवनामध्ये रोज घडलं पाहिजे. एक 10-15 मिनिटं त्याच्याकरता आपण नित्य राखून ठेवले पाहिजे. बाकी उरलेले 23 तास 45 मिनिटावर तुमचा स्वतःचा अधिकार, पण निदान ही 15 मिनिटं संत वाङ्मयाच्या उपासनेकरता सर्वांनी राखून ठेवावी अशी सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवून प्रार्थना करतो. तेवढं आपण करू तर ज्ञानोबराय तुकोबारायांची कृपा होण्याचा एक प्रशस्त राजमार्ग आपल्याकरता उघडा होईल आणि त्या राजमार्गावरून जाऊन आपलं जीवन आपल्याला परिपूर्ण करता येईल. ज्ञानोबराय तुकोबारायांच्या समुद्रामध्ये आपल्या जीवनाची नदी एकरूप होऊन जाऊ शकायला काही वाव राहील आणि तसं ते तुमच्या माझ्या बाबतीत घडावं याच्याकरता ज्ञानोबराय तुकोबारायांच्या परमात्म्याच्या, संतांच्या, सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो. झालेली सेवा संतांच्या, सद्गुरूंच्या, परमात्म्याच्या आणि तुम्हा सर्व श्रोतृवृंदांच्या चरणी समर्पित करतो. काला संपन्न झालेला आहे. सप्ताहाची सांगता इथे होते आहे. मला याची कल्पना आहे की उद्यापासून संध्याकाळी आपल्याला करमणार, उद्यापासून सकाळी आपल्याला करमणार नाही. पण तरी मी मगाशी सांगितलेला मार्ग जर आपण चोखाळला, संध्याकाळी उद्यापासून कीर्तन नाही ना, हरकत नाही. मग कीर्तनाचे 2 तास आहेत ना, मग घरी बसून ज्ञानेश्वरी वाचली कीर्तनच आहे, घरी बसून गाथा वाचला, दासबोधाचा एखादा समास वाचला कीर्तनच आहे. तेवढं आपण सर्वांनी करावं ही पुनश्च प्रार्थना आपल्या चरणी करतो. ज्ञानेश्वर Basa
कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायण असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.